लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये काल आदिवासी शेतकऱ्यांचं लाल वादळ दाखल झालं। विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शेतकरी शेतमजूर संघटनांनी भव्य लॉंग मार्च काढलाय। माजी आमदार कॉम्रेड JP गावित या मोर्चाचं नेतृत्व करताय। नाशिकहून मुंबईकडे मंत्रालयावर धडक देण्यासाठी हा मोर्चा काल कूच करण्यात आलाय। यावेळी या मोर्चाचं नेतृत्व करणारे माजी आमदार JP गावित यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमचा हा लॉंग मार्च हा 5वा लॉंग मार्च आता महाराष्ट्राच्या मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। याच्या अगोदर आम्ही ह्याच मागण्या घेऊन, याच्यामध्ये थोडाफार फरक असेल पण ह्याच मागण्या घेऊन आम्ही मुंबईला गेलो होतो। फडणवीस साहेबांनी 2018 साली, त्यानंतर 2019 ह्या दोन्ही लॉंग मार्चला त्यांनी समाधानकारक अशा प्रकारचे उत्तरं दिली, त्याच्या आमच्या मागण्या मान्य केल्या, पण त्या मागण्याची अंमलबजावणी झाली नाही। त्यानंतर 2023ला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लॉंग मार्च निघाला। त्या मोर्चाच्या तर मागण्या त्यांनी विधानसभेमध्ये मान्य केल्याचं घोषणा केली आणि त्याची पण अंमलबजावणी झाली नाही। आता जे लोकांचे प्रश्न आहेत, संबंध महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधलं शिक्षणाचा वाटोळा झालेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही एक मुद्दा घेतलेला आहे आता। त्याचबरोबर संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला 24 तास वीज मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही मुंबईला चाललेलो आहोत। त्याचबरोबर वन जमीन जो कायदा 2006 साली झाला, परंतु आज 2026 साल उजाडलं, 20 वर्ष पूर्ण झाली, पण अंमलबजावणी अजून त्याच्या कुठल्याही प्रकारची झाली नाही। त्र्यंबकेश्वर पेठ, कळवण, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यांमधील हजारो आदिवासी शेतकरी पायी चालत मुंबईकडे निघालेत। गेल्या 6 दिवसांपासून दिंडोरी तहसील कार्यालयाबाहेर सुरू असलेलं आंदोलन मागण्या मान्य न झाल्यामुळे आता थेट मंत्रालयावर जाण्याच्या भूमिकेवर आलंय। आदिवासी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा हा निर्णायक संघर्ष सरकारपर्यंत पोहोचणार का, की पुन्हा आश्वासनांवरच थांबणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।